DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नमस्कार, आपण बघत आहे DPA न्यूज मराठी। हे सध्याचा लाईव्ह दृश्य आहे। या ठिकाणी बच्चू कडूच्या माध्यमातून जे मोर्चा महाएल्गार जो आहे या सध्याच्या परिस्थितीला सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत उभे आहेत। या ठिकाणी शेतकरी सुद्धा काही उपस्थित आहे। काहून आहे का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। गिरीश कुंभलकर। आपण कोणती मागणी घेऊन आली आहे? आम्ही 7/12 कोरा। 7/12 कोरा झाला पाहिजे। हो, झाला पाहिजे। तुम्ही म्हणता 7/12 कोरा झाला पाहिजे। आता कोर्टाने आदेश दिलेले आहे की या ठिकाणी आंदोलन मोडून काढण्यासाठी, याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? आंदोलन आम्हाला पकडून न्यावे त्यांनी। जे आता आमचे बच्चूभाऊ बोलत आहे, आम्हाला त्यांनी बंदी करावं, एक एक कास्तकाराला पकडून न्याव, आमची खाण्याची सोय राहण्याची सोय त्यांनी करावं, जे त्यांना करूशा लागते। तुम्ही म्हणता राहण्याची सोय, सगळ्या गोष्टी सोय, परंतु आता सध्या कोर्टाने आदेश दिलेला आहे की हे सध्या आंदोलन बंद करण्यात यावं, याच्यावर काय म्हणणं आहे? तर न्यावलंच आहे ना, बंद करा ना। तुमची ठाम भूमिका आहे का कोर्टाच्या आदेशाचं? कोर्टाचा आदेश जरेल तर तुम्ही इथं राहणार आहे का? इथं राहणार आहोत, त्याची जो मनमानी होतो त्यांनी न्याव, आम्ही झाले तयार आहोत त्याच्या। नक्कीच या ठिकाणी जर म्हणलं कोर्टाचा आदेश आलेला आहे, परंतु एकही शेतकरी या ठिकाणी हालायला तयार आहे। काय नाव आहे तुमचं? माझं नाव संदीप बर्डे। काय मागणी घेऊन आले तुम्ही नेमकी? आम्ही कर्जमाफीसाठी मागणी घेऊन आलतो। सूत्रांची माहिती आहे या ठिकाणी अनेक शेतकरी परत गेलेले आहेत, काय कारण असू शकते? नाही, शेतकरी परत गेलेच नाही आहेत। अनेक शेतकरी परत, सूत्रांची माहिती आहे की शेतकरी परत गेले असल्याने सरकार सुद्धा आता शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत आहे। याच्यावर काय सांगू शकाल? कोर्टाचा आदेश सुद्धा आलेला आहे, तुम्ही काय सांगू शकाल? आम्ही कास्तकार ऑलरेडी आता एकजूट आहोत। जोपर्यंत आम्ही कास्तकार एकजूट आहोत तोपर्यंत सरकार इथं यावं गेले। ही माहिती खोटी आहे की खरी आहे? हे खोटी आहे, ही अफवा आहे। हे अफवा आहे, हे अफवा। नक्की या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकरी जे आहेत या ठिकाणी परत चालले, ही माहिती जी आहे सध्या प्रसार माध्यमातून पसरवत, परंतु ही माहिती खोटी असल्याची आता सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी माहिती मिळत आहे। शेतकरी स्वतःच्या मागणीसाठी ठाम भूमिकेत असल्याने या ठिकाणी कुठलाही शेतकरी परत जाणार नाही, अशी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ठाम भूमिका घेतली जात आहे। काय दादा, तुम्ही आता या ठिकाणी किती दिवसापासून तुम्ही आहेत आंदोलना ठिकाणी? आम्ही 27 तारखेपासून बेलोऱ्यावरून भाऊसोबत निघालो। बेलोरा कोणत्या जिल्ह्यामध्ये? चांदूरबाजार जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये। अमरावती जिल्ह्यामध्ये। नक्कीच अमरावती जिल्ह्यामधून जे शेतकरी आहेत या ठिकाणी आज 27 तारखेपासून इथं हजर आहेत, ते तुम्ही जेवणाची वगैरे सगळी सोय घेऊन आले का? हो, सगळी सोय घेऊन आलो, सगळी। काय तुम्ही आता आज परत जाणार आहे की इथं थांबणार? नाही, इथं थांबणार आहोत आम्ही। इथं थांबणार आहात? इथं थांबणार आहोत। कशासाठी थांबणार आहात तुम्ही? कोर्टाचा जो आदेश आला 5:28 तर 6 वाजता ग्राउंड खाली करा। आम्ही ग्राउंड खाली करायला तयार नाही आहोत। पोलिसांनी आम्हाला कुठे द्यायच्या रिक्षावर कुठेही घेऊन जा, आम्ही जाण्यास तयार आहोत। नक्कीच या ठिकाणी जर म्हणलं तर या ठिकाणी कोर्टाचा आदेश आलेला आहे, परंतु कोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा शेतकरी जे आहेत आम्हाला पोलीस प्रशासनानं जप्त करावं किंवा बंद करावं, परंतु आम्ही इथून कुठेही हलणार नाही। काय वाटतं तुम्हाला? पोलीस प्रशासनाला बळजबरीपणा तुमच्यावरती येण्याची तुर्तास चर्चा आहे, तुमची काय भूमिका राहील? पोलीस प्रशासन ज्या परिस्थितीत येईल त्या परिस्थितीत आम्ही तयार आहोत। पोलीस प्रशासन जर समजा ज्या तयारीमध्ये येईल त्या तयारीमध्ये सुद्धा शेतकरी लढायला तयार आहे। या ठिकाणी आणखी सुद्धा पोलिसांना आम्हाला जिथे नेले तिथे आम्ही जाण्यास तयार आहोत। काही अडचण नाही, आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याचा जीव जरी घेतला तरी चालेल, परंतु शेतकरी या ठिकाणाहून हटणार नाही आहेत। आता एक मिनिट जागा द्या। शिवप्रसाद महादेव गुरकर। भाऊ, यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, काय मागणी घेऊन आले तुम्ही? कर्जमुक्ती। काय तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून? माझे 2 दिवस चालले इथं। तुम्ही परत जाणार आहे की या ठिकाणी? नाही, आम्ही ठिय्या आंदोलन मांडलंय। आम्ही ट्रॅक्टर घेऊन जेवण खावण सगळं आणलंय। आम्ही कर्जमुक्ती झाल्याशिवाय जाणार नाही। सरकारच्या विरोधात काय घोषणा आहे, जरा एकदा जोरात आम्हालाही ऐकावा। या ठिकाणी जे आहेत सध्या 7/12 कोरा झाल्याच्या ज्या घोषणा देत आहेत या ठिकाणी दादा तुमचं नाव काय आहे? मी गजानन लोखंडकर खामगावरून आलो। कुठून आले तुम्ही? खामगाव। नक्कीच या ठिकाणी काय मागणी घेऊन आले नेमकी तुम्ही?
काही नाही. आजची जी परिस्थिती आहे शेतकऱ्याची, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा शब्द या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तो शब्द तर पाळला नाही. उलट नागपूरच्या आज सीमेवर जे सगळे शेतकरी येऊन बसले, तर आज कोर्टाला पुढे करून शेतकऱ्याचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या नालायक मुख्यमंत्र्यांना केला. नक्कीच या ठिकाणी कोर्टाचा आदेश आलेला आहे. आता कोर्ट या आंदोलनाला बंदी घालण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. तुमची काय नेमकी शेतकऱ्यांची काय भूमिका असणार? काही सरकारची भूमिका काही असो, कोर्टाने जर नाही, शेतकऱ्याची काय भूमिका असणार आहे? कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार काय, की कोर्टाला आपण विनंती करणार काय की कर्जमुक्ती होईपर्यंत आमचं आंदोलन? कोर्ट हे ऐकण्याच्या येण्याची तुर्तास चर्चा आहे. तुमची काय भूमिका राहील? पोलीस प्रशासन ज्या परिस्थितीत येईन त्या परिस्थितीत आम्ही तयार आहोत. पोलीस प्रशासन जर समजा ज्या तयारीमध्ये येईल त्या तयारीमध्ये सुद्धा शेतकरी लढायला तयार आहे. या ठिकाणी आणखी सुद्धा पोलिसांना आम्हाला जिथे नेले तिथे आम्ही जाण्यास तयार आहोत. काही अडचण आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याचा जीव जरी घेतला तरी चालेल, परंतु शेतकरी या ठिकाणाहून हटणार नाही आहेत. आता एक मिनिट जागा द्या. शिवप्रसाद महादेव गुरकर. भाऊ, यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. काय मागणी घेऊन आले तुम्ही? कर्जमुक्ती. काय तुम्ही या ठिकाणी किती दिवसापासून? माझे 2 दिवस चालले इथं. तुम्ही परत जाणार आहे की या ठिकाणी? नाही, आम्ही ठिय्या आंदोलन मांडलंय. आम्ही ट्रॅक्टर घेऊन जेवण खावण सगळं आणलंय. आम्ही कर्जमुक्ती झाल्याशिवाय जाणार नाही. सरकारच्या विरोधात काय घोषणा आहे? जरा एकदा जोरात आम्हालाही ऐकावा. या ठिकाणी ज्या आहेत सध्या 7-12 कोरा झाल्याच्या ज्या घोषणा देत आहेत. या ठिकाणी दादा तुमचं नाव काय आहे? मी गजानन लोखंडकर खामगावरून आलो. कुठून आले तुम्ही? खामगाव. नक्कीच या ठिकाणी काय मागणी घेऊन आले नेमकी तुम्ही? काही नाही. आजची जी परिस्थिती आहे शेतकऱ्याची, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा शब्द या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तो शब्द तर पाळला नाही. उलट नागपूरच्या आज सीमेवर जे सगळे शेतकरी येऊन बसले, तर आज कोर्टाला पुढे करून शेतकऱ्याचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या नालायक मुख्यमंत्र्यांना केला. नक्कीच या ठिकाणी कोर्टाचा आदेश आलेला आहे. आता कोर्ट या आंदोलनाला बंदी घालण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. तुमची काय नेमकी शेतकऱ्यांची काय भूमिका असणार? काही सरकारची भूमिका काही असो, कोर्टाने जर नाही, शेतकऱ्याची काय भूमिका असणार आहे? कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार काय, की कोर्टाला आपण विनंती करणार काय की कर्जमुक्ती होईपर्यंत आमचं आंदोलन? कोर्ट हे ऐकण्याच्या मागणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी हे कुठल्याही प्रकारची जामीन मागणार नाही. शेतकरी कोर्टाचा आदेश जरी आला तरी या ठिकाणी हटायला तयार नाही. पोलीस प्रशासन जरी बळजबरीपणा करेल तरी सुद्धा या ठिकाणी जो आहे शेतकरी हा सध्याच्या परिस्थितीचा ठाम ठिय्या मांडून बसलेला आहे. DPA न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी जगदीश मेश्राम, नागपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.